मी आज या दिवशी भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 134व्या जयंतीसाठी अभिवादन करण्यासाठी एक कलाकृती केली आहे. तर ती कलाकृती अशी आहे की एक लाकूड घेऊन त्यावर कोरीव शिल्प असं केलेलं आहे. तर त्या शिल्पासाठी मला पुरेपूर 4 दिवस लागले आणि त्या शिल्पाची प्रेरणा अशी आहे की त्या शिल्पामध्ये बाबासाहेबांचं पोर्ट्रेट कोरलेलं आहे व त्याखाली अशोक चक्र दिलेलं आहे. माझं नाव आहे सिद्धार्थ मनोहर वाडेकर. मी येथे कोकण सिंधुदुर्ग मधून आलो आहे व येथे चेंबूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांची शासकीय वसतिगृह येथे राहत असून मुंबईच्या एका कलेच्या महाविद्यालयामध्ये शिकत आहे. सर जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकत आहे. माझं द्वितीय वर्षाची एक्झाम झालेली आहे. मी आज या दिवशी भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 134व्या जयंतीसाठी अभिवादन करण्यासाठी एक कलाकृती केली आहे. तर ती कलाकृती अशी आहे की एक लाकूड घेऊन त्यावर कोरीव शिल्प असं केलेलं आहे. तर त्या शिल्पासाठी मला पुरेपूर 4 दिवस लागले आणि या शिल्पाची प्रेरणा अशी आहे की त्या शिल्पामध्ये बाबासाहेबांचं पोर्ट्रेट कोरलेलं आहे व त्याखाली अशोक चक्र दिलेलं आहे. तर बाबासाहेबांनी ते अशोक चक्र का दिलं आहे, तर बाबासाहेबांनी आपलं अशोक चक्र म्हणजे सम्राट अशोक यांचं अशोक चक्र आणि हे अशोक चक्र बाबासाहेबांनी भारताच्या तिरंग्यावर फडकवलेलं आहे. तर ती एक अशी प्रेरणा आहे. व बाबासाहेबांचं पोर्ट्रेट त्यांच्याकडे बघितलं की त्यांचं व्यक्तिमत्व अर्थात ते महामानव व त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचा संघर्ष आपल्याला त्यांच्या व्यक्तिचित्रातून दिसून येतो. तर मला त्या चित्रातून असं सांगायचं आहे, त्या शिल्पातून असं सांगायचं आहे की मी जसा गावातून आलो तसं गावातील जी म्हणजे तरुण पिढी आहे, म्हणजे गावाखेड्यात राहणारी तरुण पिढी आहे, त्यांना शिक्षणाची आवड, शिक्षणाकडे वळलं पाहिजे, वाचनाकडे वळलं पाहिजे, हे त्यातून मला सांगायचं आहे. व मी इथे जेव्हा आलो, म्हणजे कोकणातून इथे जेव्हा आलो तेव्हा कोकणातील जी जयंती आहे, कोकणातील जयंती म्हणजे काय करायचं की फक्त बाबासाहेबांचा फोटो लावायचा, नाच करायचा, रात्री कव्वाली वगैरे घ्यायच्या, बस झालं, बाबासाहेबांची जयंती झाली. तर जयंती झाली त्यानंतर मग आपण काय करतो, दुसऱ्या दिवशी आहे तेच रुटीन चालू. इथे येऊन मला म्हणजे या हॉस्टेलला येऊन, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चेंबूरचं जे वसतिगृह आहे तिथे येऊन मला विद्यार्थ्यांकडून वाचनाची आवड, म्हणजे वाचनासाठी प्रेरणा मिळाली एक. आणि बाबासाहेब मला, म्हणजे मी गावी असताना जो मी बाबासाहेबांकडे बघायचो की असं बघायचो की फक्त जयंती आपल्यासाठी त्यांनी फक्त म्हणजे आपल्याला वरती काढलं, दलितांना वरती काढलं, या दृष्टीने आपण बघायचो आणि जयंती साजरी करायचो, थाटात साजरी करायचो. आणि इथे येऊन जो वैचारिकरित्या बदल झाला तो इकडच्या विद्यार्थ्यांमुळे झाला. तसाच बदल गावखेड्यातल्या प्रत्येक मुलांचा व्हायला पाहिजे, असं या कलाकृतीतून मला सांगायचं आहे. तर इतकंच, सर्वांनी म्हणजे वाचनाकडे जास्त आकर्षित झालं पाहिजे. बाबासाहेबांचे विचार असतील, जितकी पुस्तकं असतील ती वाचणं खूप गरजेचं आहे. कारण वाचल्यावर आपल्याला त्यांचा जो संघर्ष आहे, रमाईचा संघर्ष आहे, तो आपल्याला दिसून येतो. नाहीतर आपण फक्त बाबासाहेबांचा जय जयकार करून फक्त डोक्यावर घेणार
आणि फक्त बाबासाहेब आपला आहे, बाबासाहेब आपला आहे असं सांगणार, पण आपल्याला त्या मागचं ज्ञान आहे, त्यांचा काय संघर्ष आहे तोच माहिती नसणार. त्यासाठी वाचणं खूप गरजेचं आहे. बस बाकी काही नाही. बाकी एवढंच सांगायचं होतं, या कलाकृतीतून एवढंच सांगायचं होतं मला. धन्यवाद. जय भीम.